नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे. पण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निर्माण होत आहे आणि जनतेने चांगला तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आई वडिलांचा पहिला आशीर्वाद जनतेनं आपल्याला आशीर्वाद चांगल्या प्रकारे दिलेला आहे. तर एवढा मोठा विश्वास आणि आपलं प्रेम, आपली भावना हे लोकांपर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम करता हे तुम्हाला चौथ्यांदा दिलेलं आहे. तर नगरसेवक म्हणून आपण राहत नाहीये आणि जनतेमध्ये राहून आपण काम करता, गरीबांपर्यंत पोहोचता, घरोघरी पोहोचता, अशा प्रकारे काम करताना आपल्याला पुन्हा चौथ्यांदा विराज म्हणून नगरसेवकाच्या याच्यावरती आपल्याला बसवून दिलेलं आहे. जनतेनं आपल्याला चांगलं प्रेम दिलेलं आहे. तर आपण नगरसेवक होऊन चांगल्याच प्रकारे लोकांपर्यंत प्रतिसाद आपल्याला मिळताना दिसून आला आहे. तर आपण काय सांगणार आहे, या महानगरपालिकेत नवीन वार्ड तयार झाले, 4 वार्ड आहेत, 3 वार्ड झाले, त्यातून बी डिवाइड झालेत भरपूर. तर तिथून बी आपण चांगल्या प्रकारे यश मिळालं आपल्याला. तर आपण जनतेला आणि आई वडिलांना कशा प्रकारे हे करणार आहे, संबोधित करणार. धन्यवाद. पहिल्यांदा तर जे पूर्वी 2007 ला ग्रामपंचायत च्या आधी ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायतमध्ये मी निवडून आलेलो होतो. 2007 पासून नंतर 2010 ला महानगरपालिकेचं निवडणूक, नंतर 2015 ला महानगरपालिका, 2020 ला काही कारणास्तव कोविडच्या काळामुळे निवडणूक होऊ शकली नाही. परंतु ही 2025 होईल. म्हणजे महानगरपालिकेची जेव्हा जेव्हा निवडणूक झाली तेव्हा तेव्हा मी निवडून आलो. त्याचं एकमेव कारण होतं माझं काम. परिवाराची साथ असतेच, परंतु माझ्या क्षेत्रामध्ये जेवढेही लोक राहतात, जिथे जिथे मी निवडणूक राहतो, तो एक माझा एक परिवार म्हणून मी काम करत असतो. परिवार म्हणून मी त्यांच्याशी जोडत असतो. त्याच्यामुळे मी जी कामं केली, मी लोकांपर्यंत पोहोचलो, त्याची मला ही दिलेली पोचपावती आहे. तर आपल्याला चांगल्याच प्रकारे प्रतिसाद आता तुम्ही एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता आणि समाजसेवक, जो समाजासाठी कार्य करता आणि जनतेसाठी घरोघरी काम करता, त्याबद्दल लोकांनी आपल्याला पुन्हाच चांगल्या प्रकारे यश दिलेला आहे आणि विश्वास ठामपणे ठेवलेला आहे. याबद्दल आपण या महानगरपालिकेत चांगल्या प्रकारे कार्य करताल हे चौथ्यांदा असं दिसून येत आहे. तर आपण पुन्हा काय बोलणार आहात जनतेसाठी आता तुमच्यातल्या वार्डातील लोकांना? नक्कीच जनतेचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी माझ्यावरती आणि माझ्या सर्वांवरती विश्वास दाखवलेला आहे. माझं काम आहे काम करणं, माझं काम आहे लोकांपर्यंत जाणं, माझं काम आहे लोकांच्या ज्या अडचणी असतील ते दूर करणं, माझं काम आहे लोकांना भेटणं आणि मी भेटतच असतो, लोकांचे फोन घेत असतो. सगळ्या गोष्टी माझ्या परीने जेवढं जेवढं कार्य करता येईल तेवढं मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आज तुम्ही पाहिले असेल 23,000 जवळजवळ मतदान झालं, त्याच्यात 15,000 मतदार हे मला आणि माझ्या इतर पॅनल होते, त्यांना काही कमी कळत नाही. 15,400 लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. म्हणजे मला त्या विश्वासाला कुठेतरी सार्थक करायचंच आहे. आता त्यांनी त्यांची जिम्मेदारी केली, आता मला माझी जिम्मेदारी करायची आहे. त्यांनी माझ्यावरती 15 तारखेपर्यंत त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. एक दिवसाचा माझ्या लोकांकडे हेच मागणं होतं की तुम्ही माझ्या व माझ्या इतर साथीदारांना फक्त एक दिवस विश्वास ठेवा, बाकीचे 5 वर्ष आम्ही तुमच्यावरती विश्वास तुमचा जाऊन देणार नाही. आम्ही ती कामं करू आणि आम्ही नक्कीच कामं करू. आम्ही काम करत आलोय, करत होतो आणि काम करतच राहणार आहेत. आणि लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याचा 100% प्रयत्न करू. लोकांची सामाजिक कामं असतील, सार्वजनिक कामे असतील, काही इतर पर्सनल कामं असतील, ती नक्कीच माझ्याकडनं होत राहतील. एवढंच मी जनतेला बोलेन, तुम्ही जो विश्वास ठेवलाय तो कुठेही कमी पडणार नाही. असं काम आमच्या माध्यमातून होईल. आता आपल्याला पाठबळ मिळतं बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पक्षातून आपल्याला एवढी साथ देऊन सुद्धा यांच्याकडून बी आपल्याला साथ मिळालेली आहे. तर याबद्दल आपल्या या दोन्ही पक्षाला काय बोलणार? नक्कीच आमचे दोन्ही नेते जे सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव असतील आणि या इकडचे बहुजन विकासचे लोकनेते, सर्व लोकनेते इथे ठाकूर जे असतील, आमचे राजसाहेब नेहमी आम्हाला बोलतात, जे जे चांगलं करते त्यांच्या जोडीला. आज बहुजन आघाडी वसई विधानमध्ये काम करते. परिवर्तन नंतर मी पण पाहिलं शिवसेना बीजेपी काही कामं होतात, कसे लोकांना त्रास दिले जात आहेत, लोकांची कामं केली जात नाहीत.
फक्त आश्वासन, खोटी आश्वासन, रील बनवण्याचं काम होत आहे. परंतु बहुजन आघाडीचे लोकनेते इथे ठाकूर यांनी मी पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतरही त्यांनी माझा कुठलीही अडचण न करता माझी कामं केली. प्रत्येक ठिकाणी काम करत आले ते लोक आणि त्यांनी मला साथ देत आली. म्हणजे चांगल्या कामाला त्यांनी मला नेहमी पाठबळ दिलं. आणि माझं काम हेही होतं की शेवटी बहुजन आघाडीला कुठेतरी संपवण्याचं काम यांच्यामार्फत होत होतं, जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडनं. आणि माझे प्रामाणिक मत होतं, ज्यांनी मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आल्यानंतरही मला त्यांनी साथ दिली, त्यांना मला साथ देणं गरजेचं होतं आणि ते मी केलं. नक्कीच आम्ही एक दुसरा आता सहकारी असल्यानंतर आम्ही अजून जोमाने आम्ही काम करू शकतो, लोकांपर्यंत जाऊ शकतो. आणि पक्ष कुठलाही न घेता आम्ही एक सामाजिक प्रश्न कसे सोडवता येईल याकडे आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू. ओके, धन्यवाद साहेब. ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की आपल्याला चांगलं यश मिळावं, पाठबळ मिळावं आणि स्फूर्ती आणि ताकद यावी. भगवानला मी ईश्वरा प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.